ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतिगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर काही आरोपींनी पूर्वनियोजित कट करून जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे गंभीर जखमी झालेत। सदरची घटना ही देवळाली प्रवरा इथे 26 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे। देवळाली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे आणि त्यांचे सहकारी मंगेश मुकुंद ढूस हे 26 मार्च रोजी रात्री 9:30च्या सुमारास त्यांच्या वाहनामधनं देवळाली गावामध्ये विश्वकर्मा चौकात जात होते। त्यावेळी तिथे काही तरुण मुद्दामपणे महिलांना घेऊन लहान मुलांसोबत भांडणं करत होते। त्यावेळी सत्यजित कदम यांनी त्यांचं भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिथे काही तरुण पूर्वनियोजित कट करूनच थांबले होते। त्यामधील काही तरुणांनी सत्यजित कदम यांच्यावरती धारदार हत्यारानं आणि लोखंडी रॉडनं जीवे मारण्याच्या उद्देशानं हल्ला केला। या हल्ल्यात सत्यजित कदम हे गंभीर जखमी झालेत। त्यावेळी काही महिलांनी सत्यजित कदम यांच्या गळ्यामधील 5 तोळ्याची सोन्याची चेन तोडून घेतली आहे। माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। त्यावरून आरोपी मयूर विजय पवार, आदित्य अशोक बर्डे, खंड्या उर्फ विजय इथापे, काळ्या उर्फ राजेंद्र भाऊसाहेब बर्डे, राहुल माळी, सविता विजय पवार, तसेच 4 ते 5 पुरुष आणि 5 ते 6 महिला अशा सुमारे 15 ते 20 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी।